केवळ 24 तासमध्ये आपलं रावेत हद्दीमध्ये मुंबई पुणे बँगलोर हायवे लगतच सेल पेट्रोल पंपाच्या बाजूला हॉटेल चतुर्थी प्युअर व्हेजचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे। मावळ तालुक्यामध्ये अनेकांना हॉटेल व्यवसायामध्ये मार्गदर्शन करणारे या ठिकाणी विजयजी बोत्रे आहेत, त्यांच्या हस्ते व फीत कापण्यात येत आहे आणि रोहिदास दांगट पाटील साहेब आहेत। तर आता उद्घाटन होतोय आणि त्यांनीच या तरुणांना उभं करण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे। तर आम्ही जाणून घेत आहोत की हॉटेल व्यवसाय म्हणलं की यामध्ये असणारं जे काही एक अनेक वर्षाचा अनुभव आहे। भाऊ काय सांगाल, आज ह्या तरुणांनी हॉटेल चतुर्थी प्युअर व्हेजची सुरुवात केलेली आहे, त्या अगोदर शिव मल्हार आहे, जय मल्हार आहे, असे हॉटेल सुरू केलेले। मावळ तालुका हा पर्यटन नगरी म्हणलं तरी चालेल की सर्वाधिक देशभरातनं पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्यासाठी फूड इंडस्ट्री हॉटेल व्यवसाय हा फार महत्त्वाचा आहे। काय शुभेच्छा द्या? नाही, पहिल्यांदा तर मावळ 24 तासला मी शुभेच्छा देतो। खूप चांगलं तुम्ही काम करताय, असंच समाजाच्या तळागाळातल्या माणसाला तुम्ही पुढे आणताय आणि त्याचं खूप म्हणजे तुमच्याबद्दल आम्हाला नक्कीच अभिमान आहे आणि फार निस्पृहपणे तुम्ही काम करता। दुसरी गोष्ट, राकेश पिंजन हा माझा भाचा आहे, गेले 15 वर्षापासून त्यांनी माझ्याकडेही काही दिवस काम केलेलं आहे। व्यवसायात दुसरं काहीच नाही लागत, फक्त प्रामाणिकपणा आणि सचोटी। तुमचा प्रामाणिकपणा दिसला की समाज तुम्हाला प्रचंड मदत करायला पुढे येतो। तुमचा हेतू फक्त शुद्ध असला पाहिजे आणि तो राकेशला आणि आपल्या सगळ्या मुलांमध्ये आता नवीन पिढीमध्ये तो दिसतोय। माझ्या सगळ्यांना शुभेच्छा। प्रामाणिकपणा आणि कष्टाला पर्याय नाहीये। भाऊ, सद्यस्थितीला गॅस तुटवड्यामुळं हॉटेल व्यावसायिकांना फार त्रास सहन करावा लागतोय, तर त्याबद्दल काय सांगाल की बरेचसे हॉटेल व्यावसायिक हे चुलीवर स्वयंपाक बनवतात, त्यामुळं चुलीमुळं धुराचं प्रदूषण होते, वृक्षतोड होते, तर हॉटेल व्यावसायिकांना गॅस सिलेंडर मिळण्यासाठी फार मोठी सर्कस करावी लागते। एकीकडे सरकार सांगतं की गॅस सिलेंडर मुबलक आहे, मोफत आहे, पण ग्राहकांना पण गॅस एजन्सीवर जावं लागतं, तर हॉटेल व्यावसायिकासाठी काय अडचणी निर्माण झाल्या सर? नाही, आता काळानुरूप आपल्यालाही कुठल्याही एका सेक्टरवर अवलंबून राहता येणार नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडं आत्ता जी नवीन पिढी जी आहे टेक्नॉलॉजीमध्ये फार हुशार झालेली आहे। अनेक काही इलेक्ट्रिकल पर्याय निघालेले आहेत, आता नवीन काही शेगडे आलेले आहेत, त्या ब्रिकेट्सवर चालतात आणि गॅसपेक्षाही खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती जेवण बनवता येतं। आणि दुसरी गोष्ट, त्याची खर्च पण कमी होतोय, तेव्हा पर्याय खूप चांगले निघालेले आहेत। आलेल्या संकटाचं संधीत कसं रूपांतर करायचं, त्याच्यावर गॅसवर अवलंबून न राहता आपण संधीचं म्हणजे संकटाचं संधीत रूपांतर केलं पाहिजे, एवढंच मला माहिती आहे। तर सद्यस्थितीला डिझेल शेगडी पण मोठ्या प्रमाणात सुरू आहे, सोलार शेगडी सुरू आहे, तर हॉटेल व्यावसायिकांनी पर्यायी म्हणून कोणकोणत्या साधनाचा वापर केला पाहिजे? मॅक्झिमम सोलर आणि इलेक्ट्रिकल ह्या दोन गोष्टींवर जर आपण गेलं तर त्याच्यातून निसर्ग संवर्धन होईल। चूल लाकडाची किंवा याची हा फार काळ चालणारा पर्याय आपल्यासमोर नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीला जपून त्याला सहाय्य करून सोलर आणि इलेक्ट्रिकल याच्यावरती मॅक्झिमम नवीन टेक्नॉलॉजी नवीन काही हे आणून त्याच्यातनं पुढं जायला पाहिजे, कारण जेवण हे बनवावंच लागणार आहे, तुम्हाला जेवणाशिवाय पर्याय नाही आहे। त्याच्यामुळं आपल्याला नवीन साधन संपत्ती शोधून त्याच्यावरती पुढंच जावं लागेल, त्याला पर्याय नाही, काही नाही। भाऊ, खरं तर मावळ तालुक्यामध्ये नाही पुणे जिल्ह्यामध्ये तुमच्या कार्याचं कौतुक केलं जातं। तुम्ही मोठमोठ्या इंडस्ट्रीला जे काही जेवण उपलब्ध करून देणं तुमच्या जे हे आहे त्या संदर्भात सांगा बरं। कसं होतं की 4 माणसाचं स्वयंपाक करायचं म्हणलं तर गृहिणीची चाचपड सुरू होती, तुम्ही डायरेक्ट हजारो लोकांचा स्वयंपाक आणि तो पण एकदम सिस्टमॅटिकपणे पुरवणं, त्यामधनं असणारं जे मॅनेजमेंट, आता जसं मुंबईचा डबेवाला आहे की टायमामध्ये तो डबा पोहोचला जातो, ती त्यांची जगभराने नोंद घेतली, तसंच आज इंडस्ट्रीमध्ये जे काही जेवण पोहोचवणं त्या संदर्भातलं मॅनेजमेंट सांगा। नाही, पहिल्यांदा तर आमच्या इंडस्ट्रीमध्ये काम करणं फार अवघड आहे, कारण आम्हाला 1 सेकंदाचाही टॉलरन्स नसतो।
1 सेकंद पण आम्हाला लेट होऊन चालत नाही. 10 वाजता जेवण असेल तर 10 वाजून 1 सेकंद पण नाही, 10च्या अगोदर जेवण आम्हाला लावावं लागतं. त्याची जी क्वालिटी आहे, त्याचे जे काही हायजीन लेवल आहे, ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन कराव्या लागतात. त्याच्यामुळं तो जो काही आम्ही काम करतोय ह्याला चॅलेंज फार आहेत त्या व्यवसायामध्ये. मग आपलेही लोक याच्यामध्ये कमी आहेत, पण टेक्नॉलॉजी वापरून, नवीन काही साधन संपत्ती वापरून आम्ही पूर्वी, आत्ता म्हणजे 1 महिन्यापूर्वी आम्ही गॅसवर करत होतो मॅक्झिमम जेवण. तर आम्ही ओव्हरनाईटमध्ये, त्याच्यावर प्रचंड खर्च झाला आमचा. 20 लाख रुपये एका रात्रीत मी खर्च करून सगळ्या सिस्टम चेंज करून घेतल्या आणि आम्ही डिझेल फायरवरती आलो. डिझेल फायर आणि सोलर ह्याच्या माध्यमातून आम्ही आता जवळजवळ साधारणतः 60,000 लोकांचं रोजचं जेवण आम्ही बनवतो. त्याच्यामुळं काय होतंय की तुम्हाला कुठल्याही एका सेक्टरवर आता अवलंबून राहण्याचे दिवस संपलेले आहेत. काही चॅलेंजेस येऊ शकतात, रोज नवीन चॅलेंजेस येत आहेत इथं. जे आपले मराठी तरुण आहेत, हे मराठी तरुण बरेचशा व्यवसायामध्ये आपल्याला तुरळक दिसतात. आज हे पिंजन तरुण आहेत, हे पुढे आलेले आहेत हॉटेल व्यवसायामध्ये तुमच्या मार्गदर्शनानुसार. इतर तरुणांना काय मार्गदर्शन करणार, की कारण त्या तरुणाई एकीकडे व्यसनाधीन होत चाललेली आहेत. तरुणाई शेती विकते, घाटाखाली जाते आणि घाट्यात जाते. त्यानंतर हे जे काही आपलं जो मावळामधला तरुण आहे तो वेगळ्या मार्गाला जातो. अशा तरुणांना काय मार्ग सांगाल, मार्गदर्शन? नाही, मला जेवढी मुलं भेटत आहेत, सुदैवाने मला सगळी व्यावसायिक मुलं भेटत आहेत. मला अशी इतकी काही, म्हणजे आपण जे काही आता विदारक चित्र दिसत असेल मला माहीत नाही, माझ्यापर्यंत ते आलेलं नाही. पण मला जेवढी आपल्या समाजातली, बहुजन समाजातली जेवढी मुलं भेटत आहेत ती सगळी काही ना काही करण्याच्यासाठी धडपड करणारी मुलं मला भेटत आहेत. आणि खरोखर सार्थ अभिमान वाटतो की आत्ताची जी नवीन पिढी आहे, राकेश सारखी असेल किंवा अनेक आत्ता मुलं भेटत आहेत, ती फार म्हणजे सुज्ञपणे व्यवसाय करतायत आणि पूर्ण काळाचा अंदाज घेऊन, सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून, नवीन आता समजा सोशल मीडिया आलेला असेल किंवा काय काय वापर करायचा आहे, कसं करायचं आहे, कमीत कमी खर्चात मॅक्झिमम उत्पन्न कसं काढायचं आहे. काय झाले, फूड इंडस्ट्रीला आपल्या देशामध्ये फार गौणत्व दिलेलं आहे, फार कमी लेखलेलं आहे. कारण आपल्याकडं फूडची उपलब्धता भरपूर प्रमाणात आहे. पण तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये नवीन टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला फ्रोझनवर कसं जाता येईल. आज आपण बघत असतो मॅकडी असेल, KFC असेल किंवा जगभरात जे ब्रँड काम करत आहेत, हे फ्रोझन इंडस्ट्री केल्यामुळं, ते फ्रोझन झाल्यामुळं तो पदार्थ वाया जात नाही. त्याच्यामुळं त्याचं फेकून देण्याचं प्रमाण कमी आहे. आपले पदार्थ सगळे आपण इन्स्टंट बनवून लगेच सर्व्हिस देतो आणि काही तासानंतर आपल्याला त्याचं वेस्ट करावं लागते. हा सगळ्यात मोठा भारतीय फूड इंडस्ट्रीमधला चॅलेंज आहे. तर आपल्याला मॅक्झिमम आपले पदार्थ फ्रोझन करून ते रिहीट करून, बरं फ्रोझन 100% सेफ असतं, कारण सेफ नसतं तर ह्या एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत, ह्या जगभरात व्यवसाय करतायत, तसं करू शकल्या नसत्या. त्याचे पॅरामीटर्स फक्त आपल्याला पाळावे लागतील. कारण मी पण आता फ्रोझन फूड हे करून मी एक्सपोर्ट पण करतोय, त्यामुळे मला फ्रोझनचं महत्त्व मला माहिती आहे. किंवा आपल्याला फ्रोझनवर काळानुरूप आपल्याला जावं लागेल. आपले जे शेतकरी आहेत ते काय करतात, कुठलंही उत्पादन घेतलं की बाजारात विकतात, पण त्याच्यावर जर प्रक्रिया केली तर शेतकऱ्याला जास्तीचे पैसे भेटणार आहेत. अशा शेतकऱ्यांना काय सांगाल की जे मार्केटमध्ये नेऊन त्यांचे फळं भाज्या विकतात, त्यापेक्षा प्रोसेसिंग करून जर त्यांनी विकलं, आता उदाहरणार्थ जे शेवग्याची मोरिंगा पावडर आहे, हे जर आपल्या मावळातल्या शेतकऱ्यांनी विकली तर त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. अशा शेतकऱ्यांना काय सांगाल? नाही, आता मी जे पाहतोय, आता आपण आपल्या भागातलं सोडं, तुम्ही बारामती साईडला गेला किंवा सातारा, कोल्हापूर किंवा इकडं नाशिक भागात जा, खूप मोठ्या मोठ्या संस्था त्याच्यामध्ये उतरलेल्या आहेत आणि ह्या संस्था त्या मालाचं वर्गीकरण करून, चांगल्या पद्धतीने पॅकेजिंग करून तो माल आता ग्राहकापर्यंत पोहोचवला जातोय. त्याच्यामुळं काही काळ याला लागेल, थोडासा काळ लागेल. आता काय होतंय, शेतकऱ्याची अवस्था अशी आहे की पिकवलेला माल त्यांनी बाजारात नेण्याचा खर्चच त्याला परवडत नाही. तो फ्रोझन कधी करणार, तो कटिंग कधी करणार आणि योग्य ग्राहकापर्यंत तो पोहोचवणार कसं, ती चेन डेव्हलप नाही आपल्याकडं. ही चेन डेव्हलप करावी लागेल आणि याच्यामध्ये नवीन पिढी फार चांगलं काम करते. जितके माझ्या निदर्शनास आलेले नवीन लोक फार चांगलं काम करत आहेत. कारण खूप, मी आता बारामती साईडला जातो किंवा कोल्हापूर, नाशिक साईडला जातो, नाशिकचे आपले विलासराव शिंदे, सह्याद्री ॲग्रो म्हणून फार सुंदर काम करत आहेत त्याच्यामध्ये. आणि आपले बरेचसे लोक त्यांच्या प्लांटला व्हिजिट देत आहेत. ते पेरू ज्यूसपासून तर सगळे ज्यूस त्यांच्या प्लांटमध्ये बनत आहेत आणि फार आदर्श ते आहेत.
विलासराव शिंदे. जे आपले युवा शेतकरी आहे, या युवा शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन जर आपण त्यांना रोजगाराच्या संधी, शेतीमधनं रोजगाराच्या संधी असा जर उपक्रम मावळमध्ये राबवला, खेडमध्ये राबवला, तर यामध्ये युवकांना एक असं रोजगाराची संधी निर्माण होईल. त्याच्यावर काय सांगा? नाही, मला वाटतं स्वतः शासन पण त्याच्यावर काम करतंय. मावळचे आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके याच्यावरती फार बारकाईने काम करतायत, जितकी माझी माहिती आहे. आणि खेड तालुक्यात पण ते काम चालू आहे. पण याच्यामध्ये नवीन युवक पण चांगल्या पद्धतीने पुढाकार घेतोय. शासनाच्या नवीन आलेल्या योजनांचा पण तो फायदा घेतोय. आणि आता खूप गेल्या 10 वर्षात बरेचसे बदल पाहायला मिळत आहेत. अजून पण बदल याच्यामध्ये दिसतील आणि आपण एक चांगल्या याला जाऊ, एवढंच मला आशावाद आहे. कारण नवीन पिढी आहे ना, टेक्नॉलॉजीचा फार चांगला वापर करते नवीन पिढी. या ठिकाणी विजयजी बोत्रे आहेत, ज्यांचा फूड इंडस्ट्रीमध्ये गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि हजारो लोकांचं जेवण आणि मॅनेजमेंट यामधनं त्यांनी अनेकांना हॉटेल व्यवसायाच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. हॉटेल चतुर्थी प्युअर व्हेज या हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी उपस्थित राहून या ठिकाणी जे पिंजन कुटुंबामधले जे तरुण आहेत यांना घडवण्याचं काम केलेलं आहे. अशा अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि विजयजी बोत्रे आहेत, हे कधी कोणाशी जास्त बोलत नाहीत, पण आज त्यांना मावळ 24 तासनी बोलतं केलंय. आणि आज रोहिदास भाऊ दांगट पाटील यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त विजय भाऊ बोत्रे यांच्याकडनं शुभेच्छा आहेत. काय मित्राला शुभेच्छा द्या? नाही, भाऊंसारखा उमदा मनाचा माणूस, सतत सहकार्यासाठी सतत धावणारा माणूस आणि एवढा मोठा असूनही अत्यंत साधेपणा जपणारा किंवा नातेवाईकांना जीव लावणारा आणि मित्रपरिवाराला जीव लावणारा असा दिलदार माणूस आहे. तो शतायू व्हावा ही तुकोबारायांच्या वतीने भाऊंना शुभेच्छा आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी हॉटेल चतुर्थी प्युअर व्हेजचं उद्घाटन झालेलं आहे. मराठी तरुणांनी पुढाकार घेत नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय उभा करून इतरांना नोकऱ्या देण्याचं स्वप्न या ठिकाणी राकेश आणि विकी आहे यांनी हे वास्तवात आणलेलं आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. भाऊ, शेवटचं जे आहे ना, या तुमच्या फूड इंडस्ट्रीमध्ये जे वेस्ट जे आहे ना, त्याचं मॅनेजमेंट फार जिकरीचं असतं, ते कसं करताय बरं? नाही, आता याच्यामध्ये काय आहे, जे वेस्ट मॅनेजमेंट आहे, आता नवीन याच्यामध्ये प्लांट चांगले आलेले आहेत. आम्ही वेस्ट टू एनर्जी ह्याच्यावरती आता काम करतोय. पुढल्या 6 महिन्यात तुम्हाला स्वतः बोलवू आम्ही आणि तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट दाखवू आमचा, की 6 महिन्यात आम्ही ह्या वेस्टपासून एनर्जी तयार करतोय आणि त्या उरलेल्या मालाचा आम्ही खत तयार करणार आहोत, ग्रॅन्युल्स तयार करणार. हा प्रोजेक्ट मी अमेरिकेत पाहिलेला आहे. आता तेच आम्ही करतोय. पुढच्या 6 महिन्यात आम्ही तो पूर्ण कार्यान्वित होईल पुढच्या 6 महिन्यामध्ये. कारण वेस्टची ही फार मोठी समस्या आपल्याकडे आता तयार होतीये. आजच मी एका इंडस्ट्रीला भेटलो की जे प्लास्टिकपासून ऑइल बनवतात, डिझेलच्या लेवलचं ऑइल बनवतात, ते आम्ही आता बॉयलरला वापरायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे मला खूप असं कौतुक वाटलं. आपलाच माणूस आहे, म्हणजे मराठा समाजाचाच माणूस आहे आणि फार चांगलं काम करतो. त्यामुळं आहे आता, म्हणजे चांगलं आहे. याच्यामध्ये पुढं पण आपण अजून नवीन काही येत आहे, त्याच्यामध्ये आपण चांगलं काम करूया.